रामकृष्ण नामे हि दोन्ही साजिरी हृदय मंदिरी स्मराकारे आपुली आपण कर सोडवन संसार बंधन तोडावेगी ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा हृदय जिव्हाळा श्रीमूर्ती राया आपुली आपण कर सोडवन संसार बंधन तोडावेगी विठ्ठल वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः महायोगपीठे तटे भीमारद्यं वरं पुण्डलीकाय दातुं समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं
तुझ्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून या ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग कैवल्य सम्राट चक्रवर्ती श्री विश्व माऊली ज्यांनी अवघ्या जगाचा संसार सुखाचा व्हावा अशी प्रतिज्ञा केली असे समाधी धन अलंकापुर निवासी माझे ज्ञानोबा राय यांचा 3 चरणांचा आणि सर्वांच्या पाठांतरातील असलेला अभंग आज या ठिकाणी सेवेकरता निवडलेला आहे। प्रस्तुत अभंगाच्या माध्यमातून विश्व माऊली ज्ञानोबा राय त्या भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या अनेक नावांमधून राम आणि कृष्ण ही 2 नावे साजिरी सांगतात आणि ती 2 नावं सर्व नामांमधून कशी वेगळी आहेत कशी साजरी आहेत हे आपल्याला सांगतात आणि राम कृष्ण या 2 नावांचा आपल्याला अंतःकरणापासून नामस्मरण करायला सांगतात किंबहुना जप तप करायला सांगतात। अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये विश्व माऊली ज्ञानोबा राय त्या भगवान परमात्म्याची राम आणि कृष्ण या 2 नावांच्या सहाय्याने आपली या संसार रूपी बंधनातून सोडवण करून घ्यायला सांगतात। आता काही 4 वाक ज्ञानोबारायांकडे गेले आणि ज्ञानोबारायांना म्हणाले, का हो ज्ञानोबाराय, तुम्ही आम्हाला राम कृष्ण नामाचं नामस्मरण करायला सांगताय, जप तप करायला सांगताय आणि त्या 2 नावांच्या आधारावरती आपली या संसार रूपी बंधनातून सोडवण करून घ्यायला सांगताय।
तुम्ही तरी घेतले काय याची अनुभूती? त्यावेळेस माझ्या ज्ञानोबरायांनी गोड असं उत्तर दिलं. ज्ञानोबराय म्हणाले, मी माझ्या अंतकरणापासून रामकृष्ण नामाचं नामस्मरण करतो आणि माझ्या हृदयामध्ये त्या भगवंताच्या नामाविषयी जिव्हाळा आहे, आपुलकी आहे. आता महाराज, हा झाला अभंगाचा सरळ सरळ असा भावार्थ. पण हा भावार्थ असाच असावा अशी माझी ग्वाही नसून ज्याप्रमाणे भगवंताने मला बुद्धी दिली, गुरुवर्यांनी मला शिकवण दिली, त्याप्रमाणे हा भावार्थ मी तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. असो, आता ज्याप्रमाणे भावार्थ सुटला म्हणजे कीर्तन सोडायला काय हरकत. असो, साळुंकी मंजुळा बोलत असे वाणी, शिकविताची धनी वेगळाची. कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पासा पर्याय द्यायचा तो असा की, किती वर्षापासून हा कार्यक्रम चालू आहे? 5 वर्षापासून. 5 वर्षापासून श्रीमती रंजनाबाई किसनराव गोते यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यामुळे 79वा अभिष्ट चिंतन सोहळा निमित्त आज हा गेल्या 7 दिवसापासून हा सप्ताह चालू आहे. माझे आईचे मामा नंदकुमार गोते त्यांचे देखील मनापासून आभार मानतो. त्यांच्यामुळेच मला आज कीर्तनाची सेवा मिळाली. माझे गुरुवर्य हरिभक्तपरायण गणेशजी महाराज वागले, ज्यांच्याकडे मी शिक्षण घेतोय, ते श्री संत सोपान काका आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक गणेशजी महाराज वागले यांचे देखील मनापासून आभार मानतो. जे मला आज मृदुंगाची साथ करायला आहेत, ओम महाराज, त्यांचे सुद्धा मनापासून आभार मानतो. आपले नाव कापसे महाराज. जे मला गायनाची गोड साथ करतात ते कापसे महाराज, त्यांचे सुद्धा मनापासून आभार मानतो. चांदीचा पक्वाज सोन्याचा गठ्ठा, चांदीचा पक्वाज सोन्याचा गठ्ठा, तुमच्या सगळ्यांचं नाव घेतो मी गणेश महाराजांचा पठ्ठा. कीर्तनाला सुरुवात विठ्ठल. प्राप्त प्रसंगी सेवेकरता घेतलेला अभंग, विश्वप्रिय विश्वभूषण, ज्ञान्यांचे राजे, योग्यांचे माऊली, साधकांचे मायबाप, समाधी धन अलंकापूर निवासी माझे ज्ञानोबराय यांचा 3 चरणांचा आणि नामपर प्रकरणातील पटवून देणारा अभंग आज या ठिकाणी सेवेकरता निवडलेला आहे. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेकरता घेतलेला अभंग ज्ञानोबरायांचा आहे आणि या अभंगाद्वारे ज्ञानोबराय राम आणि कृष्ण ही 2 नावे साजरी सांगतात. भगवंताचे 24 अवतार झाले. कर्मकांडात 24 नावांची संख्या व अवतारही 24 आहेत. भीष्माचार्य सरपंचीवर पडले होते तेव्हा विष्णू सहस्त्रनाम 1000 नामाचा स्तोत्र केला आणि त्या स्तोत्रामधून भगवंताची 24 नावं बाजूला काढली. मग ज्ञानोबरायांनी राम आणि कृष्ण ही 2 नावं आणखी बाजूला का काढली? कारण कलियुगामध्ये सर्वसामान्य जीवापासून तळाटोकाच्या अभ्यासापर्यंत नामस्मरणाचे महत्त्व अत्यंत गोड आहे. कारण एकेकाळी अस्थिमय प्राण होता, एकेकाळी चर्ममय प्राण होता आणि आता कलियुगामध्ये अन्नभय प्राण चालू आहे. आणि हा अन्नभय प्राण चालू असताना कोणतीही गोष्ट करणे नाही शक्य नाही. कलियुगी उद्धार सकळाची येते आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. महाराज, यातील 2च नावं बाजूला काढली का? कारण राम आणि कृष्ण ही 2 नावं अवतार पूर्ण
महाराज यातील दोनच नावं बाजूला काढली, राम आणि कृष्ण ही दोन नावे साजेरी का? पुराण सांगतंय, शास्त्र सांगतंय, योगा अभ्यास सांगतंय, नाना प्रकारचे शास्त्र सांगतात, तपश्चर्या अनुष्ठान या सर्व गोष्टी सांगतात की कलियुगामध्ये महाराजांनी निषेध केला. योग याग विधी वायाची उपाधी दंग धर्म. महाराज आता नामाची ताकद किती हे सांगण्याआधी एक उदाहरण सांगतो. एके दिवशी नवरत्नांसह बिरबल आणि बादशाह एका बागेमध्ये फिरत होते आणि बागेमध्ये फिरत असताना बादशाहने एक फुल तोडलं आणि त्या फुलाचा सुगंध घेऊ लागला आणि ते फुलं सोंगत सोंगत बादशाह आपल्या राजवाड्याकडे निघाला. बिरबल काही कामानिमित्त घरी गेला आणि बिरबल काही कामानिमित्त घरी गेल्याच्या नंतर 9 रत्नांपैकी एक रत्न कमी झाला, राहिले 8 रत्न. आणि राहिलेल्या 8 रत्नांना बादशाह म्हणाला, काय रे, काय या फुलाचा सुगंध गोड आहे, माझे मन मोहून गेले. आतापासून आपल्या राजवाड्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी रिकामी जागा असेल त्या सर्व ठिकाणी फुलांच्या बागा लावायच्या. फुलांच्या बागा लावायच्या असं म्हणल्याबरोबर त्या 8 रत्नांनी ही गोष्ट मनामध्ये घेतली आणि सर्व ठिकाणी दवंडी पेटवली. ऐका हो ऐका, आतापासून आपल्या राजवाड्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी रिकामी जागा असेल त्या सर्व ठिकाणी फुलांच्या बागा लावायच्या. सर्व ठिकाणी बोर्ड लावण्यात आले, रस्त्यावरती बोर्ड लावले, येथे कुणी वाहने चालू नये, येथे राजाने सांगितलेली फुलांची बाग लावण्यात येणार आहे. अहो नवे नवे तर शेतात सुद्धा बोर्ड लावण्यात आले, येथे कुणी काही पेरू नये, येथे राजाने सांगितलेली फुलाची बाग लावण्यात येणार आहे. अहो नवे नवे तर स्मशानभूमीत सुद्धा बोर्ड लावले, येथे कुणी काही करू नये, येथे राजाने सांगितलेली फुलाची बाग लावण्यात येणार. सर्व ठिकाणी बोर्ड लावले, पण पाहणाऱ्यांच्या लक्षात आलं की 8च रत्न उपस्थित आहेत. मग 9वा रत्न कोण? मग बिरबलाला आमंत्रित केलं. बिरबलाला आमंत्रित केल्याच्या नंतर सर्व लोकांनी बिरबलाला व्यथा सांगितल्या आणि मग बिरबल धावत पण राजवाड्यात गेला. राजवाड्यात गेला, बादशाच्या समोर गेला आणि बादशाला म्हणाला, यजमान काय निर्णय? बादशाह म्हणाला, काही नाही, आतापासून आपल्या राजवाड्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी रिकामी जागा असेल त्या सर्व ठिकाणी फुलांच्या बागा लावायच्या. बिरबल म्हणाला, पण असं का? बादशाह म्हणाला, तुला काय कळतं, तू गप. अरे काय फुलाचा सुगंध गोड आहे, माझे मन मोहून गेले. बिरबल म्हणाला, फुलाच्या सुगंधासाठी मग तर तुमची चिंताच उद्या दूर करतो, पण या फुलांच्या बागा लावायच्या भानगडीत काय तुम्ही पडू नका. अहो आपण जर रस्त्यावरती फुलांच्या बागा लावल्या तर वाहने कुठून चालणार? आपण जर शेतात फुलांच्या बागा लावल्या आणि शेतात जर गहू बाजरीच नाही पिकली तर आपण चपाती भाकर कुठून खाणार? अहो आपण मशानभूमीत सुद्धा फुलांच्या बागा लावल्या तर मेलेली माणसं जाळायची कुठं? बादशाह म्हणाला, ते सगळं खरं आहे रे बिरबला, पण मला फुलाचा सुगंध आवडतो. मग बिरबल बादशाला म्हणाला, तुम्ही काळजीच करू नका. आणि दुसऱ्या दिवशी बिरबल बाजारामध्ये गेला आणि बाजारामध्ये गेल्याच्या नंतर बाजारातून एकाला एक अत्तराची बाटली घेऊन आला. अत्तराची बाटली घेऊन आला, बादशाच्या पुढे गेला आणि बादशाला म्हणाला, तुमचे हात पुढे करा. बादशाने हात पुढे केले आणि बिरबलाने आपल्या खिशातली अत्तराची बाटली काढली आणि त्याचं टोपण उघडून बादशाच्या हातावरती 2 थेंब ओतले आणि म्हणाला, आता तुमचे हात चोळा आणि सुगंध घ्या. बादशाने हात चोळले आणि सुगंध घेतला आणि सुगंध घेतल्याच्या नंतर बादशाह म्हणाला, वा बिरबलला वा, काल घेतलेल्या फुलाच्या सुगंधापेक्षा दुपटीने याचा सुगंध गोड येतोय. मग बिरबल म्हणाला,
आता तुमच्या मनामध्ये जी फुलांच्या बागा लावायची युक्ती होती ती तुमच्या मनातून काढून टाका आणि ज्या ज्या वेळेस तुम्हाला फुलांचा सुगंध घ्यावासा वाटेल त्या त्यावेळेस या अत्तराच्या बाटलीतले 2 थेंब हातावर घेऊन त्याचा सुगंध घ्या. याचा सुगंध फुलांसारखा येतो कारण सर्व फुलांचा अर्क या अत्तराच्या बाटलीमध्ये आहे. ज्याप्रमाणे सर्व फुलांचा अर्क अत्तराच्या बाटलीमध्ये आहे अगदी त्याचप्रमाणे सर्व पुराणांचा अर्क राम आणि कृष्ण या 2 नावांमध्ये आहे. म्हणून आपण नामस्मरण केलं पाहिजे. विठोबाचे नाम प्रत्यक्ष ते कुंड महाराज हे मुख जर त्या भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याचं नामस्मरण जर करत नसेल ना तर हे मुख सर्पी नाही सर्पीन. नामाविन मुख सर्पाचे ते बिळ जिभे नवे काळ सर्प आहे. शांती ब्रह्म एकनाथ महाराज सांगतात हे मुख जर त्या भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याचं नामस्मरण करत नसेल ना तर हे मुख जीवन सुप्त सर्पी नाही. आणि नामस्मरण ही खूप मोठी ताकद आहे. समाजाने एका व्यक्तीला जवळ केलं नाही त्या भगवान पांडुरंग परमात्म्याच्या मंदिरात जाऊन दिलं नाही अशी एक व्यक्ती. आता रामकृष्ण नामाची ताकद किती पहा महाराज. एके दिवशी पत्नीने पतीला प्रश्न केला का हो तुम्ही त्या भगवंताचं नामस्मरण करता भजन करता तरी सुद्धा तुम्हाला बाकीचे लोक त्या भगवंताच्या मंदिरात जाऊन देत नाहीत असं का. बायकोचं मनोगत लक्षात घेतलं आणि दोघेही एका गंगेच्या काठावरती बसले होते. बायकोचं मनोगत लक्षात घेतलं आणि बायकोनं उत्तर दिलं अगं प्रिये तू काही काळजी करू नको. जरी बाकीचे लोक मला त्या भगवंतापर्यंत जाऊन देत नसले ना तरी माझा मालक स्वतः माझ्यापर्यंत येतोय. हे पण तितकंच खरं आहे. त्या व्यक्तीचं नाव म्हणजे श्रीमंत श्री चोखोबार आहे. चोखोबारांनी बायकोचं मनोगत लक्षात घेतलं आणि बायकोला सांगितलं माझा मालक माझ्यापर्यंत येतोय तू काही काळजी करू नको. ती बाई पण हुशार होती. सर्व काही नवऱ्याचं ऐकायची. कोणाचं ऐकायची? नवऱ्याचं ऐकायची. नाहीतर काय काय बायांना असतं ती नवऱ्याचं नाही ऐकत ती महाराजाचं. अहो पण 5-50 जरी महाराजाकडून पिली ना तरी सुद्धा पुण्य नाही. बायकोने नवऱ्याचंच ऐकावं. एके दिवशी चोखोबाराय एका लिंबाच्या झाडाखाली भजन करत असताना चोखोबाराय देवाला विनंती करतात का रे देवा बाकीचं जग मला किती वाईट मानतं रे. हे सगळं सोडून दे रे परमेश्वरा. ते सुद्धा जाऊ दे पण ज्या घराचा मी प्रमुख आहे त्या घरातल्या फांद्या सुद्धा माझ्यावर नाराज आहेत. त्यावेळेस जगाचा चालक मालक भगवान परमात्मा त्या ठिकाणी प्रगट झाला आणि प्रगट झाल्याच्या नंतर भगवंत चोखोबारायांना सांगू लागला हे पहा चोखोबाराय हे जग जरी तुम्हाला वाईट मानत असेल तरी सुद्धा याची काही खंत बाळगू नका. कारण खालच्या लोकांना जी जागा भेटायची ती नाही भेटली तर तेच लोक तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचतील अशी मी तुम्हाला ग्वाही देतो. आणि इंद्राकडून एक पाप घडलं. इंद्राकडून एक पाप घडल्यामुळे स्वर्ग लोकातील 5ही प्रकारचे अमृत नासले गेले. आणि मग नासले गेल्यामुळे स्वर्गातील देवी देवता इकडे तिकडे उपाशी ताण्याने भटकू लागले. आणि भटकू लागल्याच्या नंतर कोणालाच काय करायचं सुचेना.
इंद्रा तिथे यज्ञ केले कशासाठी? अमृत शुद्ध करण्यासाठी. 124 प्रकार असतात यज्ञाचे, पण एकाही यज्ञाने अमृत शुद्ध होईना. ज्याप्रमाणे पावसाळ्यात ओढ्याला पूर येतो ना, अगदी त्याचप्रमाणे तुपाने यज्ञ केले पण अमृत काय शुद्ध होईना. गोड गीते श्लोक म्हणणारी लोक होती, इंद्र त्यांच्याकडे गेले पण अमृत काय शुद्ध होईना. खूप पर्याय केले पण अमृत काय शुद्ध होईना. एक 6व्या क्रमांकाचे संन्यासी इंद्राच्या भेटी करता गेले. नारदांनी परिस्थिती विचारली, राजन आपण नाराज का? अमृत अशुद्ध झालं म्हणून. त्यावेळेस इंद्र म्हणाले, अरे अमृत शुद्ध करण्याचा फार प्रयत्न केला रे, पण ते काही शुद्ध होईना. त्यावेळेस नारद म्हणाले, ते पहा, ते 6व्या क्रमांकाचे संन्यासी, त्यांचं नाव आहे देवऋषी नारद. त्यांच्याकडे जर तुम्ही गेला तर तुमचा अमृत शुद्ध करण्याचा उपाय ते तुम्हाला सांगतील. इंद्र देवऋषी नारदांकडे गेले आणि देवऋषी नारदांनी इंद्राला सांगितलं, मृत्यू लोकामध्ये जम्बूद्वीप नावाचं एक गाव आहे आणि त्या गावाच्या शेजारी पंढरपूर नावाचं एक गाव आहे आणि त्या गावाच्या शेजारी मंगळवेढा नावाचं एक गाव आहे आणि त्या गावामध्ये चोखोबराय नावाचे एक वारकरी राहतात. कोण राहतात? वारकरी राहतात. त्या वारकऱ्याकडे जर तुम्ही गेला तर तुमचं अमृत शुद्ध होईल. असं म्हणल्याबद्दल इंद्राला गर्व होता. इंद्राने विचार केला, अरे मी 33 कोटी देवांचा राजा, मला ज्याच्याकडे अमृत शुद्ध करायला जायचंय त्याचं घर कसं आहे? मग नारदांनी सांगितलं, त्याला राहायला एक झोपडी आहे आणि राहायला झोपडी आहे आणि त्याच्या झोपडीवर उसाचं पाचट नसून मेलेल्या जनावरांचे कातडे आहेत. हा महाराज, माझ्या चोकोबरांना साधं उसाचं पाचट सुद्धा कोणी देत नव्हतं. इंद्राला गर्व होता पण इंद्र म्हणाला, चला. परिस्थिती गंभीर होती. इंद्र मृत्यू लोकांमध्ये आला. 5ही प्रकारचे अमृत सोबत आणले होते. चोकोबराय ज्या झाडाखाली भजन करत होते त्या झाडावरती येऊन बसला. 2-4 मिनिटं चोकोबरायांचं रामकृष्ण हरीचं नामस्मरण भजन ऐकलं आणि इंद्राने पहिल्या अमृतावरचं झाकून उघडलं तर ते अमृत शुद्ध झालं होतं. इंद्राने दुसरा कलश उघडला, तो सुद्धा शुद्ध झाला होता. इंद्राने तिसरं अमृत उघडलं, ते सुद्धा शुद्ध झालं होतं आणि इंद्राने 4थं अमृत उघडलं, ते सुद्धा शुद्ध झालं होतं. मग इंद्राने घाई गडबडीमध्ये 5वं अमृत उघडलं नाही. इंद्राने विचार केला, आता 4 प्रकारचे अमृत शुद्ध झाले म्हणल्यावर 5वंही अमृत शुद्ध झालं असेल. मग तो तिथे थांबलाच नाही, लगेच निघून गेला आणि स्वर्ग लोकांमध्ये गेल्याच्या नंतर तिथे आनंदाने नाचू लागला आणि नाचता नाचता त्याला तहान लागली आणि ज्या वेळेस त्याला तहान लागली त्यावेळेस त्याने ज्या अमृताने तहान भागते ते अमृत उघडलं तर ते अमृत तसंच अशुद्ध होतं. मग इंद्राने नारदांना आमंत्रित केलं. नारदांनी सर्व इतिहास विचारला. इंद्र म्हणाले, काय नाही, मी माझ्या विमानाने गेलो, चोकोबराय एका लिंबाच्या झाडाखाली भजन करत होते, त्या झाडावर बसलो आणि मग 2-4 मिनिटं चोकोबरायांचं भजन ऐकलं. एकदम नॉर्मल 2-4 मिनिटं चोकोबरायांचं भजन ऐकलं आणि मग 4 प्रकारचे अमृत शुद्ध झाले असं मला ते 4 प्रकारच्या अमृतावरची झाकणं उघडली, ते शुद्ध झाले होते आणि मग मला वाटलं 5वं अमृत सुद्धा शुद्ध झाले असेल म्हणून मी तसंच मागायला आलो. असं म्हणल्याबरोबर नारदांच्या डोळ्यात टिचकन पाणी आलं आणि नारद म्हणाले, अरे इंद्रा, किती हा तुला अहंकार, किती हा तुझा गर्व. अरे 124 प्रकारचे यज्ञ केलेस तरी सुद्धा तुझं अमृत शुद्ध झालं नाही. 124वा प्रकारचा यज्ञ करण्यासाठी मुलीची गरज पडते. तू जयंती नावाच्या मुलीचं लग्न लावून दिलंस तरी सुद्धा तुझं अमृत शुद्ध झालं नाही. अरे पावसाळ्यात ज्याप्रमाणे ओढ्याला पूर येतो तसे तुपाने यज्ञ केले तरी सुद्धा तुझं अमृत शुद्ध झालं नाही. आणि चोकोबरायांचं 2-4 मिनिटं रामकृष्णाचं भजन काय ऐकलं, तुझं अमृत शुद्ध झालं तरी सुद्धा तू चोकोबरायांचं दर्शन घेतलं नाहीस, चोकोबरायांना नमस्कार केला नाहीस. असं म्हणल्याबरोबर इंद्र पुन्हा मृत्यू लोकांमध्ये आले आणि मृत्यू लोकांमध्ये आल्याच्या नंतर चोकोबरायांना नमस्कार करू लागले. त्यावेळेस चोकोबरायांची पत्नी ही त्या ठिकाणी उपस्थित होती. काय आनंद झाला असेल महाराज त्या बाईला. 33 कोटी देवांचा राजा माझ्या मालकाच्या पाया पडतोय. 33 कोटी देवांचा राजा माझ्या मालकाच्या पाया पडतोय. टाळ्या वाजू लागली आणि ज्यावेळेस इंद्राने चोकोबरायांचं दर्शन घेतलं त्यावेळेस इंद्राचं अमृत शुद्ध झालं. पहा महाराज, एका वारकऱ्याच्या मुखातून पडलेल्या रामकृष्ण हरीच्या नामाने अमृत शुद्ध होतंय
मग पहा रामकृष्ण नामाची ताकद किती हेच ज्ञानोबा सांगतात. रामकृष्ण नामे रामकृष्ण नामे हि दोन्ही साजिरी हृदय मंदिरी स्मराकारे आपुली आपण करा सोडवन संसार बंधन तोडावे की. पहा महाराज एका वारकऱ्याच्या मुखातून पडलेल्या नामामुळं अमृत शुद्ध होते. मग काय ताकद असेल त्या नामामध्ये. रामकृष्ण नामाची ताकद सांगतो बारकाईने ऐका. एके दिवशी प्रभू श्रीरामांची पत्नी हिचं हरण केलं कुणी रावणाने आणि अशोक वाटिकेमध्ये लंकेत तिला नेऊन ठेवलं. नेऊन ठेवल्याच्या नंतर त्याचा शोध मारुतीरायांनी लावला आणि ही बातमी ज्यावेळेस प्रभू श्रीरामांना कळाली त्यावेळेस प्रभू श्रीराम चिंतेत पडले. आता माझी पत्नी सीता हिला हजारो किलोमीटरचा समुद्र पार करून आणायचं कसं. त्यावेळेस तिथे बरीच लोक उपस्थित होती. त्या सर्वांना चिंता वाटू लागली. आता हजारो किलोमीटरचा समुद्र पार करून सीता मातेला आणायचं कसं. त्यावेळेस प्रभू श्रीराम चिंतेमध्ये एका झाडाखाली बसले आणि काही वानरं खेळत खेळत प्रभू श्रीरामांच्या जवळ आली आणि त्यांच्या डोक्यामध्ये एक विचार आला. प्रभू श्रीरामांना कशाचं तरी टेन्शन आले आणि मग त्यांनी काय केलं ते मारुतीरायांकडे गेले आणि मारुतीरायांकडे गेल्याच्या नंतर ते मारुतीरायांना सांगू लागले. मारुतीराय आपले जगाचे मालक प्रभू श्रीराम यांना कशाचं तरी टेन्शन आले. तुम्ही त्यांच्याकडे जा आणि त्यांना कशाचं टेन्शन आले ते विचारा. मारुतीराय प्रभू श्रीरामांकडे आले आणि प्रभू श्रीरामांना म्हणाले प्रभू तुम्हाला कशाचं टेन्शन आलेलं आहे. श्रीराम म्हणाले नाही कशाचंच टेन्शन नाही. त्यावेळेस मारुतीराय म्हणाले तुमचं मन नाही पण चेहरा सांगतोय. त्यावेळेस प्रभू श्रीराम सांगू लागले अरे मारुतीराया माझी पत्नी सीता हिला रावणाने अशोक वाटिकेच्या पलीकडे या हजारो किलोमीटरच्या समुद्राच्या पलीकडे नेलं आहे आणि तिला माघारी कसं आणायचं याच टेन्शन मला आले. त्यावेळेस मारुतीराय म्हणाले बस एवढंच ना असा गेलो आणि असा आलो. त्यावेळेस प्रभू श्रीरामांच्या शेजारी इंद्रदेवता बसले होते. इंद्रदेवता मारुतीरायांना म्हणाले अरे मारुतीराया ज्यांच्या सत्तेशिवाय पृथ्वीवरचं पान देखील हलत नाही त्यांना तू असं बोलतोस. त्यावेळेस मारुतीराय म्हणाले मी एका उड्डाणमध्ये अख्खा समुद्र पार केला होता त्यामुळे हे मला आता साहजिकच झालंय. पण सीता मातेला आणायचं कसं. मारुतीराय देखील
चिंतेत पडले. आणि मारुतीराय चिंतेत पडल्यावर सर्वजण चिंतेत पडले. आता सीतामातेला आणायचं कसं? आणि काही वेळाने नळनी नावाची 2 वानरे उभी राहिली. आणि उभी राहिल्याच्या नंतर त्यांनी काय केलं, एक दगड घेतला आणि तो दगड समुद्राच्या पाण्यामध्ये टाकला. समुद्राच्या पाण्यामध्ये तो दगड टाकल्याच्या नंतर तो दगड तरला. कारण त्यांना भगवंताचं वरदान होतं, तुमच्या त्या नळनी नावाच्या वानरांना भगवंताचं वरदान होतं, तुमच्या हातून पाण्यात दगड तरेल. पण ज्यावेळेस समुद्राची लाट आली त्यावेळेस तो दगड समुद्राच्या बाहेर येऊन पडला. बाहेर येऊन पडल्याच्या नंतर ते सुद्धा चिंतित पडले, आता सीतामातेला आणायचं कसं? काही वेळाने मारुतीराय उठले आणि मारुतीरायांनी एक युक्ती लढवली. मारुतीराय म्हणजे बुद्धीची देवता. मनोजम मारुती तुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमत्ता वरिष्ठम. त्यांनी काय केलं, 2 दगडी घेतली आणि एका दगडावर राम आणि दुसऱ्या दगडावर म असे 2 शब्द लिहिले. राम हा शब्द तयार झाला आणि ते काय केलं, नळनी नावाच्या वानराच्या हातून समुद्रात टाकले. आता समुद्राची लाट आली तर ती 2 दगड बाजूला सरत नव्हती. अगदी त्याचप्रमाणे त्यांनी आणखीन दगड टाकून समुद्रावरती एक उड्डाण पूल तयार केला. आता बघा महाराज, रामकृष्ण नामाची ताकद. जर राम नावाने समुद्रात दगड देखील तरत असेल तर त्या रामकृष्ण नामाचा महिमा किती आहे पहा महाराज. म्हणून ज्ञानोबराय सांगतात, राम आणि कृष्ण ही 2 नावे साजिरी गोजिरी आहेत. आणि त्याच नामस्मरणाच्या आधारावरती आपल्याला या संसार रूपी बंधनातून सोडवण करून घ्यायला सांगतात. हेच अभंगाचे दुसरे चिन्ह.